गुड मॉर्निंग इंडिया। मैं हूं कथेकारी और आप देख रहे हैं डाकिया। एक खत, एक कहानी और बहुत सारी अनकही बातें। गुलजार साहब ने बड़ा खूब कहा है कि गीत कभी बूढ़े नहीं होते, उनके चेहरे पे झुर्रियां नहीं गिरती, वो पलते रहते हैं, चलते रहते हैं, लोगों की उम्र बदल जाती है। वैसा ही कुछ खतों के मामले में, अगर आप किसी को खत लिख के दे रहे हो तो जो आपने लिखा है वो ताउम्र उनके पास जिंदा रहता है। तो लिखते रहिए। चलो देखते हैं आज डाकिया में किसका खत आया है। तो आजकल आप तोहफे में क्या दे रहे हो? आज का खत आया है नागपुर से। मेरे सवाल का जवाब है ये खत। एक मोहतरमा है जिन्होंने ये खत लिखा है अपने दोस्त के लिए जिसका जन्मदिन है। तो उनको लगा कि यार जन्मदिन पे तोहफे बहुत देते हैं, मैं क्या करती हूँ खत लिखती हूँ, यादें ताज़ा हो जाएंगी। तो उसने खत लिखा है उसके दोस्त के जन्मदिन पर। आदित्य, पत्राची सुरुवात खरं तर प्रियेपासून होते, पण मी त्या ठिकाणी तुझं नाव लिहिलंय। माहिती नाही तुला याचा अर्थ कळला की नाही। काही नाही, माझी खूप इच्छा होती असं पत्र वगैरे लिहायची, ती पूर्ण करतेय। सर्वात आधी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। यशवंत हो, खूप खूप मोठा हो आयुष्यात। तुला जे हवं ते मिळो अशी गणपती बाप्पाकडे मागणी केली आहे बरं का। तसं तर पत्र खूप लिहिली आहेत आयुष्यात बघ, पण असं मुलाला पत्र पहिल्यांदाच लिहितेय, त्यामुळे नेमकं काय लिहू कळत नाहीये। माहितीये हे पत्र खूपदा वाचल्या जाणारे, छातीशी कवटाळल्या जाणारे, एक एक शब्द मनात साठवल्या जाणारे, म्हणून तर एवढा विचार करावा लागतोय लिहिताना की काय लिहू। बरं, तसं बघितलं तर प्रत्येक व्यक्तीचा कुणाच्या आयुष्यात असण्याचा एक उद्देश असतो म्हणे। पण आपल्या एकमेकांच्या आयुष्यात असण्याचा काय उद्देश अजून काही कळलं नाही बघ। खरं तर कळलंय पण वळत नाहीये बघ ना। जेव्हापासून आपण एकमेकांना ओळखतो तेव्हापासून नुसतं बोलणं, भांडणं, अबोला आणि सगळं रिपीट हेच चालू आहे। असावं काहीतरी कारण या गोष्टीचं, तेही एक कुतूहलच आहे म्हणा। का असं होतंय माहिती नाही, पण हा विचारही वेगळाच आनंद देतो। तुला सांगायचं तर सुरुवातीचे दिवस आठवले ना की स्वतःवर हसायला येतं मला। किती तो बालिशपणा माझा, किती वेडी होते मी तुझ्यासाठी। जे काही होतं ते फार सुंदर होतं, पण आता काय वाटतं ते सांगणार नाही पुढील काही वर्ष। तू खूप छान आठवणी दिल्यास मला। माझ्या कल्पनेतील जगाचा म्हणजेच स्ट्रॉबेरी वर्ल्डचा भाग आहेस तू। तुझ्यासोबत बोलताना, आठवणी काढताना, हसताना मला नेहमी सापडते असं मला वाटतं। बस आता भावनांमध्ये न जाता इथंच थांबते। पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मेहनती आहेसच तू, आयुष्यात खूप पुढे जाशील। मलाही माझा कंटाळा सोडायला मदत होणार आहे बहुतेक। चांगलं आहे, माझ्या जीवनाचा उद्देश कळेल मला। बरं, तुला वाढदिवसाचं गिफ्ट काय देऊ? ह्याच्या ओळी कधी कधी लिहिलेल्या तुझ्यासाठी त्याच देते तुला। असाच हसत राहा जसं आत्ता हसतोय। तुझी मैत्रीण वैष्णवी। आपको खत कैसा लगा ये हमें जरूर बताना। उम्मीद करता हूं ये जज्बात उन तक पहुंचे होंगे जिनके लिए ये खत लिखा गया है। तो मैं हूं कथेकारी और ये है एक नई पहल, इसका नाम है खत लिखेगा इंडिया। तो लिखते रहिए और हमें भेजते रहिए, आपके खतों का इंतजार कर रहे हैं। अब इंडिया का हर एक इंसान अपने जज्बात बयां करेगा, अब हर एक खत लिखेगा। बहुत बहुत शुक्रिया। अगले खत के इंतजार में रहना, हम जल्दी मिलते हैं।